हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे चेकच्या मागे स्वाक्षरी कधी करावी. आता याबद्दल काय नियम आहेत ते आपण जाणून घेऊयात. चेक सिग्नेचर नियम तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही अनेक आर्थिक व्यवहारांसाठी चेकचा वापर करतात. चेक भरताना एक छोटीशी चूकसुद्धा तुम्हाला तुमचा जो चेक आहे तो बाउन्स करू शकते. अशावेळी चेक भरताना तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. चेक भरताना चेकच्या मागच्या बाजूलाही सही करायला हवी, तर त्याबद्दल काय नियम आहेत हे आपण जाणून घेऊया. आता तुमच्याकडे आर्थिक व्यवहारांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. ATM, नेट बँकिंग किंवा चेकच्या माध्यमातून आपण कोणताही व्यवहार करू शकतो. तसे पाहिले तर कोणताही व्यवहार करताना आपण अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आता कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे? चेकद्वारे पैसे भरल्यास खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमची छोटीशी चूकसुद्धा तुम्हाला तुमचा चेक बाउन्स करू शकते. जेव्हा तुम्ही चेकद्वारे पेमेंट करता तेव्हा तुम्ही चेकच्या मागील बाजूस सही देखील करता. आता चेकला मागे का साईन केले जाते हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया काय आहे. तर चेकच्या मागे स्वाक्षरी का असते? प्रत्येक चेकच्या मागे स्वाक्षरी नसते. जे बिअरर चेक असतात त्यांच्या मागे स्वाक्षरी असते. आता धनादेशात कोणतेही नाव नाही. ऑर्डर चेकवर आपल्याला चेकच्या मागील बाजूस स्वाक्षरी करण्याची आवश्यकता नाही. ऑर्डर चेक एक चेक आहे ज्यामध्ये आपण कोणत्याही व्यक्तीशी पैशांचा व्यवहार करीत आहात हे आपण सांगतो. आता चेक करण्यासाठी बँकेचे अधिकारी आधी चेक करतात आणि मगच पैसे ट्रान्सफर करतात. बिअरर्स चेकवर स्वाक्षरी का करतात? तर प्रत्यक्षात चेक कुठेही चोरीला गेला नाही ना, असा धोका बेअरर चेकमध्ये असतो. जर बँकेने तो चेक स्वीकारला तर बँकेवर ही कारवाई होऊ शकते. यामुळे बँक चेकच्या मागच्या बाजूस सही करते. यामुळे बँकेने पैसे ट्रान्सफर केल्याची खात्री होते. चुकीच्या व्यक्तीकडे हस्तांतरण झाले तर त्यात बँकेचा काहीच दोष नाही. आता 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर बँक ग्राहकांकडून पत्त्याचा पुरावाही मागवते, म्हणजे ॲड्रेसचा पुरावा मागवते. त्यानंतरच ते ग्राहकाला पैसे देतात. आता समोरच्या चिन्हाची पडताळणी करण्यासाठी अनेक बँका मागे सही करतात. जर एखाद्या व्यक्तीने स्वाक्षरी करण्यास नकार दिला तर त्याला रोख रक्कम काढण्यासाठी बँकेत फॉर्म भरून अर्ज करावा लागतो. आता अशा परिस्थितीत चेकच्या मागे स्वाक्षरी करण्याची आवश्यकता नाही. ऑर्डर किंवा पेई चेकच्या मागे स्वाक्षरी करण्याची गरज नाही. बिअरर चेकवर काही वेळा स्वाक्षरीची आवश्यकता नसते. जेव्हा ग्राहक चेकद्वारे स्वतःच्या खात्यातून पैसे काढतात तेव्हा असे होते. म्हणजे जर तिसरी व्यक्ती वाहकाच्या धनादेशासह रोख रक्कम काढण्यासाठी आली तर धनादेशाच्या मागील बाजूस स्वाक्षरी आवश्यक आहे. तर फ्रेंड्स, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती चेकबद्दल. थँक्यू.